आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर एमआयडीसीतून वाहणाऱ्या नाल्यात रोजच असं प्रदूषित फेसाळलेलं सांडपाणी पाहायला मिळतंय। महत्त्वाची बाब म्हणजे हे रासायनिक सांडपाणी नाल्याद्वारे उल्हास नदीत जात असल्यानं नदी प्रदूषित होत आहे। बदलापूर एमआयडीसीतून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्लांट आहे, मात्र तरी देखील या प्रदूषित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे सांडपाणी थेट नाल्याद्वारे उल्हास नदीत सोडलं जात आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे अनेकदा डोळेझाक करत आहे। त्यामुळे अशा प्रकारे सांडपाणी नाल्यात आणि त्याद्वारे उल्हास नदीत सोडणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। या नाल्यातील पाण्यावर पांढऱ्या रंगाचा फेस असल्यानं रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रियेविना नाल्यात ते सोडलं जातंय असं प्रथमदर्शनी समोर येत आहे। गंभीर बाब म्हणजे उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो। परिणामी उल्हास नदी प्रदूषित होत असल्यानं आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अशा प्रकारे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यावर कारवाई करणार का, असा सवाल सध्या नागरिकांकडून केला जातोय। पब्लिक मीडिया, बदलापूर।